हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। भंडारा नागपूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीस मौदा पोलिसांनी केले जेरबंद। दिनांक 29 मार्च रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास मौदा पोलीस स्टेशन येथील डीबी पथक पोलीस स्टेशन परिसरात चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना मौजे महालगाव शिवारात NH53 भंडारा नागपूर महामार्गावर पुलाजवळ मारुती एर्टिगा कार क्रमांक MP13 CD 1017 ही संशयास्पद स्थितीत रोडच्या कडेला उभी असल्याचे दिसल्याने पोलीस स्टाफ सदर कारला तपासण्याकरिता गेले असता कारमधील 5 संशयित इसम कारमधून पळून गेले। मोठ्या शिताफीने पाठलाग करून आरोपी नामे 1 सुनील प्रमोद श्रीवास्तव वय वर्ष 38 राहणार इंदोर, 2 अमजद सियाज खान वय वर्ष 38 राहणार उज्जैन, 3 गोविंद पेरुलाल मालवी वय वर्ष 31 राहणार साजापूर, 4 नानूराम खुशीलाल जाधव वय वर्ष 37 राहणार राजापूर, 5 बिहारीलाल थाबरजी मालवी वय वर्ष 45 राहणार साजापूर मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन आरोपितांची व कारच्या पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 लाकडी काट्या, मोठी लोखंडी तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी चाकू, नायलॉन दोर, मिरची पावडर, लोखंडी कटवणी व 5 मोबाईल फोन असा एकूण 5,39,150 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमूद आरोपी नागपूर भंडारा महामार्गावरील प्रवासी व व्यापाऱ्यांवर दरोडा टाकून लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीत असताना मिळून आलेल्या त्यांच्या विरुद्ध फिर्यादी संदीप कडू पोलीस हेड कॉन्स्टेबल 418 नेमणूक मौदा पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर कलम 380/2024 भादवी सहकलम 399 402 सहकलम भारतीय हत्यार अधिनियम 425 सहकलम 135 चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश वामन बोतले पोलीस स्टेशन मौदा हे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नागपूर।